नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. जर तुम्हाला डोरेमॉन आवडत असेल तर डोरेमॉनला आवडणारा डोरेमॉन स्पेशल डोरा केक घरी बनलाच पाहिजे. तर आज मी बनवते आहे डोरेमॉन स्पेशल डोरा केक. तर हा केक विदाऊट एग आणि विदाऊट ओव्हन बनलेला आहे. तर एकदम स्पॉन्जी असा मस्त केक बनतो. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. मी नॉर्मल केक आणि चॉकलेट केक दोन्ही बनवलेले आहेत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला सुरुवात करूया. तर डोरा केक बनवण्यासाठी इथे एक मी बाउल घेतला आहे. त्याच्यावरती आपल्याला चाळणी ठेवायची आणि 1 कप मैदा घालायचा आहे. 1 कप मैदा आपल्याला छान मस्त चाळून घ्यायचा आहे. तर कोणताही केक बनवताना तर आपण जे साहित्य घेतो ते सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्यामुळे आपलं बॅटर बनवताना गाठी होत नाहीत, गुठळ्या होत नाहीत, म्हणून मी मैदा पूर्ण चाळून घेतलेला आहे. मैदा घेतल्यानंतर याच्यामध्ये 3 चमचे साखर घालायची आहे. तर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धा कप साखर घालू शकता. पण मी याच्यामध्ये मिल्क मेडसुद्धा वापरणार आहे. त्यामुळे मी इथे 3 चमचे साखर घातली आहे आणि 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये मिल्क मेड घालायचे. तर तुम्ही मिल्क मेड घालणार नसाल तर तुम्ही मिल्क मेडच्या ऐवजी मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता. पण मिल्क मेड किंवा मिल्क पावडर वापरणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये मी 2 चमचे मिल्क मेड घालणार आहे. तर हे कंडेन्स मिल्क मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे हे घट्ट झालं आहे. त्यामुळे याला जरासं वेळ लागतो आहे घालायला. तर याच्यामध्ये मी 2 चमचे कंडेन्स मिल्क घालून घेतलेलं आहे. तर कंडेन्स मिल्कच्या नंतर मी याच्यामध्ये 1 चमचा मध घालणार आहे. तर मध घातल्यामुळे सुद्धा आपल्या केकला खूप छान कलर येतो. त्यामुळे मध तुम्ही नक्की ट्राय करा. तर यात मिल्क मेड घातलेला आहे. 1 चमचा मध घालायचा. तर ह्याच्यामध्ये साखर, मध आणि मिल्क मेड तिन्ही गेलेलं आहे थोडंसं. त्याच्यानंतर व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे. तुम्ही कोणताही इसेन्स तुम्हाला आवडत असेल तो घालू शकता. त्यानंतर अर्धा कप दूध घालायचं. मी आज सुरुवातीला थोडंसं घातलेलं आहे, पण आपल्याला हे पूर्ण अर्धा कप लागेल. त्याच्यामध्ये नंतर बेकिंग पावडर घालायचं. जर तुम्ही घरी ठेवलेलं खूप दिवसापूर्वीचं बेकिंग पावडर असेल तर अर्धा चमच्यापेक्षा जास्त वापरा. बेकिंग पावडर घातल्यानंतर याला आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं दूध करून मी पूर्ण अर्धा कप दूध घातलेलं आहे आणि आपल्याला छान याला मस्त फेटून घ्यायचं आहे. याच्यात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. गुठळ्या न होऊन देता आपल्याला एकदम मस्त स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बटर घालू शकता किंवा तूप घालू शकता. 1 मोठा चमचा आपल्याला याच्यामध्ये बटर किंवा तूप घालायचं आहे. मेल्ट केलेलं घालायचं. त्यामुळे आपल्याला मिक्स करायला जास्त वेळ लागत नाही. तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोठा चमचा तूप घातलं आहे. तूप घातल्यानंतर याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि डोरा केक बनवण्यासाठी बॅटर रेडी आहे. तवा आपला पॅन गरम करायचा. पॅन गरम झाला की त्याच्यावरती डोरा केकचं बॅटर घालायचं. थोडंसं घालायचं, ते ऑटोमॅटिक पसरलं जातं. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अर्धा मिनिट आपल्याला छान हे शिजवून घ्यायचं आहे. अर्धा मिनटं झालं की याला लगेचच आपल्याला पलटून घ्यायचं आहे. तर हे बघा किती मस्त असा कलर आलेला आहे. हा आपण जे ह्याच्यामध्ये मध घातला आहे त्याच्यामुळे आपल्या या केकला खूप छान रंग येतो. त्यामुळे मध तुम्ही नक्की वापरा. तर दोन्ही साईडनी लगेच भाजलेला आहे. डोरा केक पटकन शिजतो, खूप पटपट भाजला जातो, खूप वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. अशाच प्रकारे मी हे नॉर्मल 4 पॅनकेक बनवून घेतले. त्याच्यानंतर मी तुम्हाला चॉकलेट फ्लेवरचा बनवून दाखवणार आहे. राहिलेल्या त्याच बॅटरमध्ये आपल्याला कोको पावडर घालायची आहे. मी 2 चमचे कोको पावडर घातली आणि एकदम ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. लागल्यास तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दूध घालू शकता. जर दूध घालण्याची गरज नसेल तर आहे असं मिक्स छान फेटून घ्यायचं आणि हे बॅटर चॉकलेट पॅनकेकसाठी हे बॅटर तयार झालेलं आहे. तर यासुद्धा चॉकलेटच्या बॅटरचे सुद्धा एकदम मस्त असे 4 मी डोरा केक बनवून घेतलेले आहेत. 4 नॉर्मल बनवले आणि 4 चॉकलेट फ्लेवरचे बनवले. असे 8 डोरा केक तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकताय. या एकदा 1 टीस्पूनचा हा स्पून आहे, त्यांनी मी 2 स्पून टाकलेले आहेत आणि असे मस्त असे हे सुद्धा चॉकलेट डोरा केक तयार होणार आहेत.
यालासुद्धा बॅटर घातलं की झाकण ठेवायचं आणि अर्धा मिनिट एका बाजूने आपल्याला ह्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि पलटून लगेचच दुसरा अर्धा मिनिट दुसऱ्या बाजूने आपल्याला छान भाजून घ्यायचा। एक डोरा केक बनवण्यासाठी पूर्ण 1 मिनिट लागतो। 1 मिनिटामध्ये एक डोरा केक तयार होतो। तर तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, मुलांना खूप आवडतील, तुम्ही नक्की ट्राय करा। तर इकडे मी 4 नॉर्मल डोरा केक बनवलेत आणि 4 चॉकलेट फ्लेवरचे डोरा केक बनवलेत। तर याला आपण आता फिलिंग लावणार आहोत। तर इथे तुम्ही तुमच्याकडे असेल तर कोणत्याही प्रकारचे चॉकलेट सिरप किंवा आपला फ्रूट जॅम असतो ना, तो लावू शकता। जॅम लावल्यामुळे सुद्धा खूप छान लागतो डोरा केक। तर याच्यामध्ये मी न्यूटेलाचं चॉकलेट सिरप लावणार आहे। तर ही जी पहिल्यांदा भाजलेली बाजू असते प्लेन, ती वरच्या साईडला ठेवायची आणि पाठीमागच्या साईडला आपल्याला याला छान चॉकलेटचं फिलिंग लावून घ्यायचं आहे। तुम्हाला जे आवडेल ते जॅम लावू शकता किंवा तुम्ही चॉकलेटचं फिलिंग लावू शकता। याला मी छान असं चॉकलेट सिरप लावून घेते आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला दुसरा तयार करून घेतलेला दुसरा डोरा केक ह्याच्यावरती ठेवायचा आहे। तर तुम्ही बघू शकताय असे अशा प्रकारे याच्यावरती दुसरा डोरा केक आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे। खूप छान लागतो, तुम्ही बघू शकताय, खूप छान एकदम स्पॉन्जी बनलेले आहेत। याला आता मधून कट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान असा मस्त असा डोरा केक बनलेला आहे। तर तुम्हाला दाबून दाखवते, एकदम स्पॉन्जी बनलेला आहे आणि याच्यामध्ये आपण अंडसुद्धा वापरलेलं नाही आहे, एगलेस आहे आणि मस्त तव्यावर बनलेला आहे। मस्त असा एगलेस डोरा केक तयार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।